साने गुरुजी प्राथमिक विद्या मंदिराचे इयत्ता 6वीचे विद्यार्थी सादर करीत आहेत एक अभ्यास नाटिका आपले पर्यावरण. अरे अरे वाचवा वाचवा वाचवा, या बिबट्यानं माझी शेळी खाल्ली. आज या बिबट्याला सोडणार नाही, याला गोळीच घालणार. अरे कृतज्ञ माणसा, थांब. माझा ऐकून तरी घे. तू झाडं तोडलीस, जंगल नष्ट झालं, प्राणी नष्ट होऊ लागले, आणि खायचं तरी काय? मला भूक लागली, मी तुझी शेळी खाल्ली, त्यात माझं काय चुकलं?
म्हणजेच अंतक्रिया. बघ माझे मंत्री तुला अंतक्रिया दाखवतील. आम्ही प्राणी आणि पक्षी अन्न म्हणून वनस्पती खातो आणि याच वनस्पतींची वाढ जमिनीतील पोषक घटक व पाणी घेऊनच होते. आम्ही कीटक वनस्पतींचा पालापाचोळा, प्राण्यांचे मलमूत्र, अवशेष इत्यादी पदार्थ जमिनीत कुजून त्याचे खत तयार करतो. याने वनस्पतींची वाढ होते. मी या वनस्पतींना वाढवण्यासाठी सूर्यप्रकाश देतो आणि जलराज त्यांना पाणी देतात आणि भूमीच्या अंगकांड्यावर हे वनस्पती वाढतात. वनस्पती अन्न तयार करताना कार्बन डायऑक्साईड आत देतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. या ऑक्सिजनवरती तुम्ही माणसे जगता. बघितलंस माणसा, पर्यावरणातील सजीव आणि निर्जीव घटक एकमेकांशी कसे संबंधित असतात ते. महाराज, तुम्ही तुमच्या मंत्र्यांचीच बाजू घेता. मी माणसाच्या काही चुका मान्य करतो, पण तुमचे मंत्री काही कमी नाही. आता बघा, शेतकरी काबाड कष्ट करून हे पीक पिकवतो, त्यावर तुमचे गृहराज हल्ला करून सर्व पिकाचे नुकसान करतात. अरे माणसा, पण याच कीटकांना खाणारे पक्षी प्राणी तुझ्यामुळेच कमी झाले आहे. तर हे कीटक वाढणारच ना. पण तुला काय रे त्याचं? तू फक्त स्वतःचाच विचार करत असतोस. थांबा, भांडू नका. अन्न, पाणी, हवा या गरजेच्या गोष्टींसाठीच पर्यावरण महत्त्वाचे असते असे नाही. पर्यावरणातील एक जरी घटक नष्ट झाला तरी त्याचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागतो. यासाठी तुला याची एक साखळी दाखवावी लागेल, ती म्हणजे अन्न साखळी. बघ माझे मंत्री तुला अन्न साखळी दाखवतील. महाराज, माझ्या वनस्पती सूर्यप्रकाश व पाणी यांच्या मदतीने अन्न तयार करतात. वनस्पतींवर कीटक जगतात. कीटकांना बेडूक खातात. बेडूकाला साप खातो आणि सापाला गरुड पक्षी खातो. महाराज, दुसरी अन्न साखळी मी सांगतो. शेतात पिकवलेले अन्नधान्यावर उंदीर जगतात. मांजर अन्न म्हणून उंदराला खाते. कुत्रे मांजरांना खातात आणि मोठे प्राणी कुत्र्यांना खातात. झाली की नाही अन्न साखळी? बघितलंस माणसा, या अन्न साखळीतील एक जरी घटक नष्ट झाला तरी त्याचा परिणाम अन्न साखळीतील सर्व घटकांवर होतो. महाराज, ही तर फक्त तुमची अन्न साखळी झाली. यात माझा उल्लेख तरी आला काय? अरे मूर्ख माणसा, आहे ना तुझा उल्लेख यात, पण तो फक्त आणि फक्त समतोल बिघडवायला याला कारणीभूत तूच आहेस. म्हणूनच बिबट्याने तुझ्या शेळीवर हल्ला केला. तुम्ही सर्व माझ्यावर काय करताय? बरं, माझी नाव सिद्ध करून दाखवा. ठीक आहे, तुला आता तुझ्याच गावात जाऊन दाखवतो. बिबट्या, तू काही येऊ नकोस, तू इथेच थांब. चला मंत्रीगण. बघा आता खाली पृथ्वीवर काय दिसतंय ते. अरे रे 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 रे, शी शी शी. महाराज, काय ही माणसं. या स्वच्छ नदीत किती रसायन असलेले सांडपाणी सोडले आहे. याचा परिणाम तर सर्वच सजीवांवर होत असेल. महाराज, असं दूषित पाणी माझ्यात मुरल्यावर मी नापीक होते हो. महाराज, या पाण्यामुळे जमिनीवर असणाऱ्या माझ्या सूक्ष्मजीवांचा नाश होतो. तुम्ही सर्व माझ्यावरच काय करताय? पण एक गोष्ट विसरताय. या सर्व सजीवांमध्ये मी एक बुद्धिमान सजीव आहे. आम्ही बुद्धीच्या जोरावर अशक्य गोष्टी शक्य केल्या आहेत. ठीक आहे, तुझ्या या बुद्धीचा काय दुष्परिणाम आहे हेच तुला दाखवतो. चला दरबारात. नमस्कार, मी क्लाउड चॅनल मधून पत्रकार ढगे. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. आत्ताच आमच्या हाती एक खळबळजनक बातमी लागलेली आहे. बघा, हे पूर्वी तुम्ही कधीच पाहिलं नसेल. पर्यावरणातील हे सर्व राजे, माणूस व बिबट्याचा न्यायनिवाडा करणार आहे. काय वाटतं तुम्हाला? न्यायाचा खरा अधिकार कोणाला असेल? त्यापूर्वी एक घडून गेलेली हृदयद्रावक घटना पण ऐकूयात. भोपाळमध्ये रसायन निर्मितीच्या कारखान्यातून विषारी वायूची गळती झाली होती. त्यामुळे सुमारे 4000 माणसं मृत्युमुखी पडली. हजारो गायी, म्हशी, बकऱ्या मृत झालेल्या. शिवाय झाडाखाली मृत पक्ष्यांचा खच पडला होता. कोण होता याला जबाबदार? आम्ही घेतो 2 मिनिटात छोटासा ब्रेक. कोणी जाऊ नका, पाहत राहा लाईव्ह पर्यावरणाचा हा एक दरबार. काय माणसा, आता या दुर्घटनेचा संबंध तुझ्या बुद्धीशीच आहे ना? महाराज, खरंच या मानव निर्मित संकटांचे प्रमाण खूप वाढलं आहे आणि तुम्ही आमच्या राहुलाय. त्यामुळे दुष्काळ, पूर अशी संकटे निर्माण होत आहेत. हे का होतंय काही कळत नाही. महाराज, माणसा, तू निसर्गाचे चक्र विसरलाय, त्यामुळे हे सर्व होतंय. चल, आमचे मंत्री तुला पोवाड्यातून निसर्गाचे चक्र दाखवतील. 1 2 3 स्टार्ट. पर्यावरण नारायण.
जमिनीवरील पाण्याची होते वाफ, वाफेचे ढग बनतात अमाप. त्यांना लागतो थंडगार वारा, त्यांना लागतो थंडगार वारा, पावसाच्या झरझरेती धारा, पावसाच्या झरझरेती धारा. जलचक्राला मोठा मान जिरहाजीची, जलचक्राला मोठा मान जिरहाजीची, निसर्गाची चक्र ही मान जिरहाजीची. भूमीत पोषक पदार्थ असतात. भूमीत पोषक पदार्थ असतात. वनस्पतींना ते भरभरून वाढवतात. पालापाचोळा जमिनीवर पडतो, पालापाचोळा जमिनीवर पडतो, कुजून परत जमिनीत मुरतो, कुजून परत जमिनीत मुरतो. पोषक तैत्य चक्र हे छान जिरहाजीची, पोषक तैत्य चक्र हे छान जिरहाजीची, निसर्गाची चक्र ही मान जिरहाजीची. सजीवांना श्वसनासाठी ऑक्सिजन लागतो. सजीवांना श्वसनासाठी ऑक्सिजन लागतो आणि प्रत्येक जीव कार्बन डायऑक्साईड सोडतो. झाडे कार्बन डायऑक्साईड घेतात, झाडे कार्बन डायऑक्साईड घेतात. सजीवांना ऑक्सिजन देतात, सजीवांना ऑक्सिजन देतात. वायुचक्राची केव्हा जाण जिरहाजीची, वायुचक्राची केव्हा जाण जिरहाजीची, निसर्गाची चक्र ही मान जिरहाजीची. निसर्गाची चक्र ही मान जिरहाजीची. भारत, खरंच आम्ही निसर्गाची चक्र विसरलो आहोत. आमच्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे. थांब माणसा, तुला अजून एक धक्का द्यायचा आहे. तू आमच्या प्रधानमंत्रींना भेटलेला नाहीस. त्यांना भेटल्यावर तुला कळेल की माणसामुळे या पूर्ण पृथ्वीला धोका निर्माण झाला आहे. भारत, कोण आहेत तुमचे प्रधानमंत्री आणि त्यांचं नाव काय? आमचे प्रधानमंत्री आहेत ओझोन राजे. ते या माणसामुळे इतके आजारी पडले आहेत की दरबारात सुद्धा येऊ शकले नाही. चला आपण त्यांना पाहायला जाऊया. माणसा